तर मित्रांनो, अँद्रेस देल पिर्लो यांची इटलीच्या नवीन प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. आणि इटलीची जी वर्ल्ड कपमध्ये डिफीट झाली, आता त्यांना क्वालिफिकेशन पण ते पास करता आलं नाही, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आहे इटली फुटबॉल फेडरेशनकडून. आणि टॉप नॉच असा निर्णय आहे. तुम्ही पाहिले असेल अँड्रेस देल पिर्लो यांना खेळताना टॉप लिजेंड प्लेअर आहेत. आणि ती इटलीसाठी आता 2030च्या विश्वचषकासाठी तसेच युरोसाठी नेशन्स लीगसाठी ते एक मोठे असे जादूगार ठरणार आहेत, इटली संघासाठी तारणहार ठरणार आहेत. आणि मला वाटतं की त्यांच्या अंडर इटलीचा परफॉर्मन्स चांगला असाच राहील. तर तुमचं काय मत आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. परंतु जे काही मॅनेजरचे सायनिंग होत आहेत ना, ते टॉप नॉच होत आहेत. आता कालच पाहिलं तुम्ही तर की जर्गन क्लॉप यांची निवड झाली जर्मनीच्या प्रशिक्षकपदी. आज इटलीची न्यूज आली. त्याच्या अगोदर जॉर्ज जिसस जे पोर्तुगालचे नवीन कोच झाले त्यांची न्यूज आली. तिकडे ब्राझीलला कार्लो अँचेलोटी बसले, तिकडे इंग्लंडचे थॉमस तुचेल आहेत. त्यामुळे 2030चा हा फिफाचा वर्ल्ड कप एकदम टॉप नॉच आणि टॉप क्वालिटी असाच होणार आहे. तर तुम्ही फक्त रेडी राहा त्या वर्ल्ड कपसाठी. टॉप नॉच अशी त्या गेम असणार आहेत त्या वर्ल्ड कपच्या.